या पाझर तलावातला गाळ लोकसभा भागातून काढण्यात आला आणि यंदा दमदार पावसामुळे पाझर तलाव काठोकाठ भरला। या पाण्यामुळे इथल्या आदिवासींना रोजगार मिळाला, त्यामुळे दरवर्षी रोजगाराकरता होणारं त्यांचं स्थलांतर थांबलंय। कुठं घडली ही मेहनतीची कमाई पाहूया। पाण्याने काठोकाठ भरलेला हा तलाव आहे नाशिक जिल्ह्यातील अंगुल गावचा। तलावातील गाळ काढल्यामुळे आणि यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा इथे झालाय। या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढली असून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या इथल्या आदिवासींना त्याचा लाभ झालाय। एरवी रोजगारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या इथल्या आदिवासींसाठी हा तलाव रोजगाराचं प्रमुख साधन बनलाय। त्यांनी इथे मत्स्य शेती सुरू केली आहे। इथल्या स्थानिक आदिवासींचा गट करून त्यांनी हैदराबादमधून रोहू, कटला, मिरगण, कोंबडा, सिल्वर या जातींचे मत्स्यबीज आणून या तलावांमध्ये सोडले। येथील स्थानिक आदिवासी लोकांचा गट करून त्या लोकांचं स्थलांतर थांबण्यासाठी आम्ही इथे हैदराबादहून मत्स्यबीज आणलं आणि मत्स्यबीज आणल्यामुळे या स्थानिक आदिवासी लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आणि त्यांना बाजारात चांगला भाव मिळतोय आणि त्यांचं स्थलांतर थांबलंय। या माशांची पूर्ण वाढ झाल्यानंतर आदिवासी त्याची बाजारात विक्री करतात। इथल्या माशांना स्थानिक बाजारांमध्ये 200 रुपये किलोचा दर मिळतोय। खवय्या मत्स्यप्रेमींना ताजे मासे मिळत असल्याने बाजारात या माशांना चांगली मागणी आहे। या तलावामुळे देवदरी, अंगुलगाव, राजापूर, ममदापूर, सोमठाण, ठाणे देश, डोंगरगाव, रहाडी, रेंडाळे, नेहारखेडा, कोळम या गावांमधल्या जवळपास 200 आदिवासींच्या रोजगाराची चिंता मिटलेली आहे। असाच प्रयोग इतर ठिकाणी केल्यास स्थानिकांना रोजगार प्राप्ती होण्यास नक्कीच मदत होईल। चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक।